यार, का करतोय हा मुलगा असं? केवढे दिवस झाले फोन स्विच ऑफ एक तर याचा. नेहमी माझ्यासोबतच का होतं असं? ज्यांच्या सोबत माझी मैत्री होते ते माझ्यापासून दूर जातात. मी अनलकी का यांच्यासाठी? हा साकेत चिडून निघून गेलाय, गोपाळजी पण गायब आहेत. केवढं एकटं वाटतंय नाहीये तर. तर कोण आलं असेल? दादा असणार. आता आली असेल याला बहिणीची आठवण. ड्युटीवर जातो तेव्हा घर दार बहीण सगळं विसरतो. नको तेव्हा काळजी करत बसतो माझी. अरे गोपाळजी, अहो तुमची काय अवस्था झाली आहे? कुठे होतात तुम्ही? तुम्ही आत या आधी. सावकाश. इथे बसा. सावकाश. पाणी. हो आणते. हो. हळू हळू. गोपाळजी, अहो अशी अवस्था कशामुळे झाली आहे तुमची? आणि डोक्याला पण लागलंय तुमच्या. मला काय आठवत नाही, एवढंच आठवत आहे. तरी डोक्यात मागणं लय जोरात मारले, नंतर मी बेशुद्ध होतो. काय आठवत नाही नंतर. बघू. गोपाळजी, फार लागलंय तुम्हाला. गोपाळजी, अहो तुमच्या घरचे फार काळजी करतायत तुमची. आणि तुम्ही गायब झाला होता ना तर मोठा घोळ झालाय, सगळीकडे चर्चा झाली आहे त्याची. घोळ झाला? असं किती तास बेशुद्ध होतो मी? गोपाळजी, अहो 2 रात्र गायब होतात तुम्ही. 2 रात्र? आणि तुम्ही गायब होतात त्यामुळे दादाला असा संशय आहे की पोलीस स्टेशन तुम्ही जाळले आणि त्यानंतर फरार झालाय.